नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना। उद्या आहे अक्षय तृतीया, तर मग संध्याकाळीच लक्षात आलं की उद्या काय करायचं। तर असं म्हटलं जातं पुरणपोळी किंवा आंब्याचा रस किंवा पुरी आणि आंब्याचा रस असं बनवलं जातं अक्षय तृतीयेला। तर मग लक्षात आलं चला आता मस्त आंब्याचा सीजनसुद्धा आहे, तर मस्त छान छान आंबे मार्केटमध्ये विकायला पण आलेले आहेत। पण अजून काय एवढा सीजन नाही आहे आंब्याचा, त्याच्यामुळं जरा भीती होती की कशा आंबट आहेत का गोड आहेत का, अशी पण थोडीशी भीती वाटत होती। पण म्हटलं चला जे होईल ते होईल, आंबट निघाले तर निघाले किंवा गोड निघाले तर निघाले। मग काय मिस्टरांना फोन केला, म्हणले लवकर घरी येऊ दे, आपल्याला आमरस बनवायचा आहे, त्याच्यामुळं आपल्याला आंबे खरेदी करायला जायचे। तर मग ते पण लवकर घरी आले आणि मस्त संध्याकाळी मग मार्केटमध्ये गेलो। म्हणलं आज आणून ठेवले तर उद्या आमरस करता येईल, नाही तर उद्या कुठं शोधायला जायचं सकाळी सकाळी। त्याच्यामुळं मग संध्याकाळी सगळी तयारी करून ठेवली। देवाला हार फुलंसुद्धा आणले सकाळची पूजेसाठी आणि मस्त आंबे पण आणले। त्या आंब्यावाल्याबरोबरसुद्धा थोडंसं बडबड केलं का तर कमी जास्त करत नव्हता तो, खूप महाग जास्त किंमत सांगत होता, 800 रुपये डझन। तर म्हटलं चल 700 रुपयाने दे, तर त्यांनी 700 रुपये डझनने दिले। आता आंबे एवढे मागायचे घेतलेत, पण मनात पण थोडीशी धाकधूक वाटते की आंबे कसे निघतात, एवढे मागायचे घेतलेत आणि आंबट निघले तर उगाचच वायाला जायचे, ते तर सगळ्यांच्याच मनात असतं। चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा।